गोकुळातल्या वृंदावनात जिथे श्रीकृष्णाच्या बाललीला नेहमीच रंगात येत असत, तिथेच कैलास पर्वतावर भगवान शंकर आपल्या ध्यानधारणेत लीन होते. पण त्यांचे मन काही स्वस्थ बसू देत नव्हते. त्यांना सारखी कृष्णाच्या बालरूपाची आठवण येत होती. त्याच्या खोड्या, त्याचे हसणे, त्याचे निरागस डोळे, हे सर्व त्यांना खुणावत होते. देवी पार्वती, शंकर म्हणाले, माझे मन गोकुळात रमले आहे. मला त्या बालगोपाळासोबत खेळण्याची तीव्र इच्छा आहे. पण मी जर माझ्या मूळ रूपात गेलो तर सारेजण घाबरतील आणि यशोदा माता मला कृष्णाजवळ येऊ देणार नाही. पार्वती मातेने मंदस्मित केले, महाराज, यासाठी एक युक्ती आहे. आपण एका लहान मुलाचे रूप घ्या. अगदी कृष्णाएवढेच बाळ बना. मग कोण तुम्हाला ओळखणार आणि तुम्ही आरामात त्याच्यासोबत खेळू शकाल. शंकरांना ही कल्पना खूप आवडली. त्यांनी तात्काळ आपल्या दैवी शक्तीने एका गोड, निरागस मुलाचे रूप धारण केले. त्यांच्या हातात एक छोटीशी बासरी होती आणि ते वृंदावनाकडे निघाले. वृंदावनात पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत खेळत होता. कधी माती खात होता, कधी गायींना हाक मारत होता, तर कधी यमुनेच्या काठी खेळत होता. शंकर आता त्या बालरूपात कृष्णाजवळ गेले. तू कोण आहेस? कृष्णाने विचारले. त्याच्या डोळ्यात कुतूहल होते. शंकरांनी उत्तर दिले, मी एक नवीन मित्र आहे. मला तुमच्यासोबत खेळायला आवडेल. कृष्ण खूप आनंदी झाला. हो हो, चल खेळूया. मग काय, शंकर आणि कृष्ण एकत्र खेळू लागले. शंकरांनी कधी कृष्णासोबत लपाछपी खेळली, कधी त्यांना खांद्यावर बसवून मिरवले, तर कधी त्यांच्यासोबत झाडावर चढले. कृष्णाच्या खोड्यांमध्ये शंकरही सामील झाले. कृष्णाने माती खाल्ली तेव्हा शंकरांनीही त्याला साथ दिली. यशोदा मातेने दोघांनाही माती खाताना पकडले आणि त्यांना ओरडली, तेव्हा दोघेही हसले. शंकर पूर्णपणे कृष्णाच्या बाललीलांमध्ये रमून गेले होते. त्यांना आपल्या मूळ रूपात जाण्याची आठवणही नव्हती. कृष्णासोबतचे ते क्षण त्यांच्यासाठी स्वर्गसुखापेक्षाही अधिक आनंददायी होते. संध्याकाळ झाली. खेळ थांबला. कृष्ण यशोदा मातेकडे गेला आणि शंकरांनीही आता आपल्या मूळ रूपात परत जाण्याचा निर्णय घेतला. जाताना त्यांनी कृष्णाच्या गालावर एक लहानसा पापा घेतला. कृष्णाला हे कळले नाही की तो जगाच्या निर्मात्यासोबत खेळत होता. पण शंकरांना मात्र आयुष्यातील सर्वात मोठा आनंद मिळाला होता, आपल्या लाडक्या देवाच्या बालरूपासोबत खेळण्याचा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करून अशाच देवतांच्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.